प्रोग्रॅमिंग बघतोय. तर सी प्रोग्रॅमिंग मध्ये आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कॅरेक्टर सेट. ओके, कॅरेक्टर सेट. आता व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टर सेट? तर आपण ज्यावेळी सी प्रोग्राम लिहितो तो सी प्रोग्राम लिहित असताना आपण जेवढे पण कॅरेक्टर्स म्हणजे वेदर इट मे बी वर्ड्स, नंबर्स, एक्सप्रेशन, हे जे पण कॅरेक्टर्स आपण यूज करणार आहोत सी प्रोग्राम लिहिताना त्या सगळ्या कॅरेक्टर्सला आपण काय म्हणणार आहोत? कॅरेक्टर सेट असं म्हणणार आहोत. मग कॅरेक्टर सेट मध्ये काय काय येईल? तर सगळ्यात सुरुवातीला येईल लेटर्स. लेटर्स कोणते असतील मग? ते कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स. म्हणजे यामध्ये काय येईल? तर ए, बी, सी अप टू झेड किंवा कॅपिटल ए, कॅपिटल बी अप टू झेड, हे सर्व जे लेटर्स आहेत, स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स, हे काय आहेत? तर कॅरेक्टर सेट आहेत. हे लेटर्स आपण यूज करू शकतो सी प्रोग्रामिंग लिहिताना. त्यानंतर सेकंड काय? तर नंबर्स. ओके, नंबर्स. तर कोणकोणते नंबर्स आपण यूज करू शकतो? तर 1, 2, 3, 4 असे सर्व जे नंबर्स आहेत अप टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी येणार नाही त्यामध्ये, पण डिजिट्स जे आहेत ते सगळे डिजिट्स कीबोर्डवर आपले जेवढे डिजिट्स असतात 1 to 0 पासून तयार होणारे जे पण नंबर्स आहेत त्याला आपण डिजिट्स असंही म्हणूयात. डिजिट्स कोणते? तर 0 पासून 9 पर्यंत जे नंबर्स आहेत 0, 1, 2, 3, 4 हे जे डिजिट आहेत त्या डिजिट पासून तयार होणारे जे नंबर्स आहेत ते आपण कॅरेक्टर सेट म्हणून यूज करू शकतो. आता ह्यावर अजूनही काही कन्स्ट्रेंट आहेत की तुम्ही जो सी प्रोग्राम लिहिणार आहात तो जो कॉम्प्युटर तुम्ही यूज करणार आहात त्या कॉम्प्युटरमध्ये तुमचं मेमरी किती आहे, म्हणजे तो 8 बिटचा, 1 बाईटचा किंवा 2 बाईटचा किंवा 3 बाईट, 4 बाईट, जेवढ्या बाईटचा असेल त्याला आपण रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतो आणि रीड ओनली मेमरी म्हणतो. म्हणजे रॅम आणि रोम यावर डिपेंड असेल की तुम्ही हा किती मोठा नंबर त्यामध्ये त्यावर आपण तुम्ही प्रोसेस करू शकता. ओके, डिजिट्स आपण सी प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो. लेटर्स, डिजिट्स. नंतर अजून काय आपण यूज करू शकतो? तर स्पेशल कॅरेक्टर्स. कोणते कॅरेक्टर्स आहेत जे आपण सी प्रोग्रामिंग मध्ये यूज करतो? तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अँड हे कॅरेक्टर तुम्ही यूज करू शकता, किंवा स्टार, किंवा फॉरवर्ड स्लॅश, बॅकवर्ड स्लॅश, किंवा याच्या व्यतिरिक्त डॉट, सेमीकॉलन, ओके, कॉलन, ऍस्टरिस्क. स्टार म्हणजेच ऍस्टरिस्क. हे जे अशा प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत जे कीबोर्डवर आपण बघतो हे सगळे स्पेशल कॅरेक्टर्स आपण प्रोग्राम लिहित असताना यूज करतो. हा झाला कॅरेक्टर सेट, किंवा त्याला आपण ब्रेसेस म्हणूयात, किंवा ओपन ब्रेसेस, क्लोजर ब्रेसेस, ब्रॅकेट्स, या सगळ्या गोष्टी आपण कॅरेक्टर सेट मध्ये यूज करू शकतो. प्रोग्राम लिहित असताना या गोष्टींचा आपण वापर करणार आहे. या व्यतिरिक्त आपण अजून काय काय यूज करणार आहे? तर त्याला म्हटलं जातं व्हाईट स्पेसेस. ओके, व्हाईट स्पेसेस म्हणजे काय? तर सी प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस जर तुम्ही टॅब मारला तर त्या टॅबला सी प्रोग्रामिंग मध्ये पर्टिक्युलर मिनिंग आहे. ओके, तुम्ही कुठेही टॅबचा वापर करू शकत नाही. तुम्ही जर स्पेस दिला तर स्पेसचा पण तुम्ही कुठेही वापर करू शकत नाही. समजा स्कॅन अप असेल तर स्कॅन अपच्या नंतर तुम्ही कधी स्पेस देत नाही. प्रिंट अप असेल त्याच्यानंतर तुम्ही स्पेस देत नाही. ज्यावेळी तुम्ही तो स्पेस देता पर्टिक्युलर इन्स्टंटला त्यावेळी त्या स्पेसला काहीतरी मिनिंग असतो. ओके, हे स्पेस असेल किंवा टॅब्स असतील हे काय असेल तर त्यांना व्हाईट स्पेसेस असं म्हटलं जातं. ते पण कॅरेक्टर सेट आहे, त्यांचा पण पर्टिक्युलर यूज केला जातो सी प्रोग्रामिंग लिहित असताना. हे झाले त्याचे 4 टाईप. आता या व्यतिरिक्त कॅरेक्टर सेट जे आहेत तर ते सी प्रोग्राम लिहिताना आपण जे कॅरेक्टर सेट यूज करतो त्यांना काय म्हटलं जातं? तर सी टोकन्स असं म्हटलं जातं. सी टोकन्स म्हणजे काय? तर हे कॅरेक्टर सेट जे आहेत पर्टिक्युलर एकत्र आलेले त्यांना त्यांच्या वर्किंगनुसार काहीतरी नाव देण्यात आलेले. ओके, तर समजा आता सगळ्यात सुरुवातीला आपण बघूयात की कीवर्ड्स म्हणजे काय. कीवर्ड्स वर्किंग नुसार जे कॅरेक्टर सेट्स यूज केलेले आहेत, कॅरेक्टर सेट्स यूज केले जातात त्यांच्या प्रॉपर वर्किंग नुसार त्यांना आपण काय म्हणतो? सी टोकन्स असं म्हणतो. मग सी टोकन्स कोणकोणते आहेत? तर त्यात सगळ्यात सुरुवातीला आपण बघूयात कीवर्ड्स. कीवर्ड्स कोणते? तर आपण मागे काही एक्झाम्पल लिहिले सी प्रोग्रामिंगचे, तर ते सी प्रोग्रामिंगचे एक्झाम्पल लिहित असताना आपण मेन हा शब्द यूज केला. त्यानंतर आपण अजून कोणता शब्द यूज केला? तर स्कॅनियप. ओके, स्कॅनियप यूज केला. त्यानंतर जर तुम्ही लूप तयार केले तर त्यामध्ये डू शब्द यूज केला जातो, व्हाईल शब्द यूज केला जातो. हे जे वर्ड्स यूज केले जातात त्यांना काय म्हणायचं? कीवर्ड्स असं म्हणायचं. कीवर्ड्स म्हणजे हे वर्ड्स तुम्ही कुठेही यूज करू शकत नाही, त्याला काहीतरी सी प्रोग्रामिंग मध्ये मिनिंग आहे. हे वर्ड्स पर्टिक्युलर इन्स्टंटलाच यूज केले जातात. मेन म्हणजे काय? तर ज्यावेळेस प्रोग्राम स्टार्ट होणार आहे, डू कधी ज्यावेळेस लूप स्टार्ट होणार आहे, स्कॅनएप कधी ज्यावेळेस तुम्हाला ती फाईल रीड करायची आहे किंवा तो डाटा इनपुटला द्यायचा आहे त्यावेळेस स्कॅनएप किंवा प्रिंटएप हे सगळे जे वर्ड्स आहेत ते, किंवा इफ असेल, एल्स असेल, हे काय झाले? तर कीवर्ड्स झाले.
त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो आहे आयडेंटिफायर्स. ओके, आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स कशाला म्हणायचं तर आयडेंटिफिकेशन म्हणजे काय म्हणतो आपण की ओळख, आणि मग आयडेंटिफायर्स म्हणजे काय तर पर्टिक्युलर एखादा व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला तुम्ही जर काहीतरी नाव देत असाल, ओके, तर त्याला आपण काय म्हणणार आहात आयडेंटिफायर्स असं म्हणणार आहात. त्याचं पर्टिक्युलर डेफिनेशन अशाही पद्धतीने करता येईल की नेम्स गिवन टू द व्हेरिएबल्स आर कॉल्ड इन सी प्रोग्रामिंग आर कॉल्ड एज आयडेंटिफायर्स. नेम गिवन टू द व्हेरिएबल्स इन सी प्रोग्रामिंग आर कॉल्ड एज आयडेंटिफायर्स. म्हणजे आता समजा तुम्हाला एखादा इंटिजर इनपुटला द्यायचं आहे. आता सुरुवातीला तुम्हाला इनपुट देत असताना तुम्ही त्या इंटिजर ठरवला कोणता इंटिजर येतो, तर त्या व्हेरिएबलला तुम्ही नाव दिलं असं की इंट एक्स. ओके, स्पेस देणार आहे एक तुम्ही इंट एक्स कॉमा वाय. तर एक्स काय झाला हा आयडेंटिफायर झाला त्या पर्टिक्युलर इंटिजरचा. वाय पण काय झाला आयडेंटिफायर झाला. अॅरे देणार असाल तुम्ही, अॅरे म्हणजे मॅट्रिक्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही देता इनपुट त्यावेळेस तुम्ही समजा x1 असं लिहिलं एक किंवा x_1 लिहिलं, तर x_1 हा काय झाला आयडेंटिफायर झाला. ओके, तर एक्स वाय झेड किंवा x_1 किंवा तुम्ही बऱ्याच वेळेस असंही देता की सम असा व्हेरिएबल यूज करता, तर सम हा व्हेरिएबल हा सुद्धा काय झालाय आयडेंटिफायर झालाय, जो तुम्ही फायनलला आउटपुटला प्रिंटएफ मध्ये याच्यामध्ये आन्सर स्टोअर करता. किंवा कधी कधी बरेच जण टेम्पररी व्हेरिएबल म्हणून टेम्प हा देखील व्हेरिएबल म्हणून यूज करता. तर हे जे वर्ड आहे TEMP हा काय झाला आयडेंटिफायर झाला. हे वर्ड्स तुम्हाला सी प्रोग्रामिंग मध्ये पर्टिक्युलर इन्स्टंटला तुम्ही यूज करत नाही, तर ते रॅन्डमली आपण यूज करतो. ते तुम्ही इंटिजर साठी वापरू शकता, फ्लोट पॉइंट साठी वापरू शकता. तर या ठिकाणी एक्स वाय x1 सम टेम्प हे काय झालेले आहेत आयडेंटिफायर झालेले आहेत. म्हणजे नेम्स गिवन टू द व्हेरिएबल्स आर कॉल्ड एज आयडेंटिफायर्स. ओके, आता यानंतरचा पुढचा अजून सी टोकन्स आपण जे यूज करतो ते कोणते आहेत तर ते आहेत कॉन्स्टंट्स. कॉन्स्टंट्स. ओके, तर कॉन्स्टंट्स आता किती प्रकारचे आहेत तर कॉन्स्टंट दोन प्रकारचे आहेत. एक आहेत न्यूमेरिकल कॉन्स्टंट्स आणि दुसरे आहेत कॅरेक्टर कॉन्स्टंट्स. ओके, न्यूमरिक कॉन्स्टंट्स किंवा न्यूमेरिकल कॉन्स्टंट्स. आता न्यूमेरिकल कॉन्स्टंट्स म्हणजे तुमच्या लक्षातच आले असतील जे नंबरशी रिलेटेड आहेत, डिजिटशी रिलेटेड आहेत, ते सगळे काय झाले न्यूमेरिकल कॉन्स्टंट झाले. आणि जे कॅरेक्टरशी रिलेटेड असतील ते सगळे काय झाले कॅरेक्टर कॉन्स्टंट झाले. कॅरेक्टर कॉन्स्टंट्स कॅरेक्टरशी रिलेटेड म्हणजे त्यामध्ये लेटर्स पण येतील आणि सिम्बॉल्स पण येतील. आता न्यूमेरिकल कॉन्स्टंट मध्ये परत दोन प्रकार येतात. यामध्ये एक प्रकार आपण बघितला ऑलरेडी, तो आहे इंटिजर. ओके, इंटिजर. आणि दुसरा प्रकार आहे रिअल व्हॅल्यूज. ज्या इंटिजर नाहीत आणि इमॅजिनरी नाहीत अशा व्हॅल्यूजला रिअल व्हॅल्यूज म्हटलं जातं. पण कॉन्स्टंट्स आपण जे यूज करतो ते एक तर इंटिजर्स असतात किंवा बऱ्याच वेळेस फ्लोटिंग पॉइंट म्हणजे डेसिमल पॉइंट दिलेला असतो मध्ये. उदाहरणार्थ इंटिजर व्हॅल्यू असेल तर 1. ओके, आणि फ्लोटिंग व्हॅल्यू आपण कशी लिहितो तर 1.0 अशा पद्धतीने आपण लिहितो. म्हणून मग न्यूमेरिकल कॉन्स्टंटचे दोन टाईप आहेत, एक म्हणजे इंटिजर कॉन्स्टंट आणि दुसरा म्हणजे रिअल कॉन्स्टंट्स. आता इंटिजर कॉन्स्टंट जे आहेत जे मी तुम्हाला सांगितलं ज्यामध्ये 1, 2, 3, 4 किंवा 0, -1, -2, -3, -4 अशा प्रकारचे इंटिजर व्हॅल्यूज येतात. ते कॉन्स्टंट जे आहेत त्या कॉन्स्टंटचे परत काही टाईप्स पडतात. ओके, तर मग ते इंटिजरचे जे टाईप्स आहेत ते कोणकोणते आहेत तर सगळ्यात पहिला टाईप आहे डेसिमल इंटिजर. डेसिमल इंटिजर म्हणजे डेसिमल पॉइंटशी रिलेटेड नाही, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते डेसिमल इंटिजर्स म्हणजे काय. दुसरा टाईप आहे ऑक्टल इंटिजर्स. ओके, ऑक्टल इंटिजर्स. आणि तिसरा जो टाईप आहे तो टाईप आहे हेक्सागोनल इंटिजर्स. हेक्सागोनल इंटिजर्स. ओके, आता सगळ्यात पहिला जो आहे तो डेसिमल इंटिजर्स. डेसिमल इंटिजर्स म्हणजे काय तर यामध्ये आपण 10 डिजिट्सचा वापर करणार आहोत. कोणते 10 डिजिट्स आपण जे नेहमी म्हणतो रोमन मध्ये 0, 1, 2, 3, 4 हे जे आहे याला आपण काय म्हणणार आहोत तर डेसिमल इंटिजर्स म्हणणार आहोत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि या डिजिट्स पासून तयार झालेले जे इंटिजर्स असणार आहेत ते सगळे इंटिजर्स कोणते असणार आहेत तर डेसिमल इंटिजर्स असणार आहेत. या डेसिमल इंटिजर्सचा ऍज अ कॉन्स्टंट म्हणून आपण वापर करतो सी प्रोग्रामिंग मध्ये. हे किती झाले हे 1 to 9 म्हणजे 9 झाले आणि हा एक 10. आता ज्यावेळेस सी प्रोग्रामिंग तुम्ही लिहितात त्यावेळी समजा तुम्ही असं लिहिलं 1. ओके, तो काय झाला डेसिमल इंटिजर झाला. पण हे जर तुम्ही असं लिहिलं 1.0 तर तो डेसिमल इंटिजर होऊ शकत नाही. तुम्ही इंटिजर 1.0 ने डिफाईन करू शकत नाही. का डिफाईन करू शकत नाही कारण इथे पॉइंट आलेला आहे आणि पॉइंट म्हटलं तर तो रिअल मध्ये जातो किंवा तो फ्लोटिंग पॉइंट मध्ये जातो. त्यामुळे तुम्ही त्याला इंट असं म्हणू शकत नाही किंवा इंटिजर म्हणू शकत नाही.
मग आता हा 1.0 पॉईंट हे काय झालं इथे इलिगल कॅरेक्टर झालं, किंवा समजा आपण असं लिहिताना म्हणतो की 32,130 किंवा 32,130 आणि इथे आपण कॉमा देतो. ओके, आपण मॅथमॅटिक्स मध्ये ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस 32,130 आपण लिहिताना असं लिहितो. तर असं लिहिलेलं देखील सी प्रोग्रामिंग मध्ये चालणार नाही, कारण हा जो कॉमा आहे तो कॉमा इलिगल कॅरेक्टर आहे इंटिजर साठी. ओके, इंटिजर साठी हे कॅरेक्टर इलिगल कॅरेक्टर आहे. 1.0 हे देखील इलिगल कॅरेक्टर आहे. समजा तुम्ही असं लिहिलं, तुम्हाला 32 असं लिहायचं आहे आणि तुम्ही 33 आणि स्पेस मारला पुढे. ओके, 2 अशा पद्धतीने लिहिला, 3 स्पेस 2, याचा मिनिंग 32 असा होत नाही. म्हणजे सी प्रोग्रामिंग लिहित असताना तुम्ही एक सिंगल इंटिजर 3 स्पेस 2 असा लिहू शकत नाही, तुम्हाला तो कंटिन्युअस लिहावा लागतो. किंवा समजा तुम्ही इंटिजर मध्ये लिहिताना डॉलर हे साईन यूज केले, तर साईन तुम्ही यूज करू शकत नाही. इंटिजर म्हणजे पर्टिक्युलर तो नंबरच झाला, साईन तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर जे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकत नाही. ओके, या व्यतिरिक्त बरेच जण अंडरस्कोर मारतात किंवा 3-2 अशा पद्धतीने लिहितात. तर मायनस हा 3-2 अशा पद्धतीने तुम्ही इंटिजर म्हणून लिहू शकत नाही. ही काय झाली, एक प्रोसेस झाली. 3-2 म्हणजे 1 येणार आहे, त्यामुळे ही जी आहे मायनस साईन यूज करून तुम्ही एक सिंगल इंटिजर लिहू शकत नाही. ओके, किंवा तुम्ही इथे अंडरस्कोर असं लिहिलं 3_2 तर ते सुद्धा इंटिजर्स लिहिताना व्हॅलिड नाही. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट 1 लिहू शकता, 3 लिहू शकता, 2 लिहू शकता, 32 लिहू शकता, 32,130 अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल. ओके, हे त्याचे काही रूल्स होते. इंटिजर्स मध्ये डेसिमल नंबर यूज करताना आपण 0 to 9 मधले कुठलेही डिजिट्स यूज करू शकतो. त्यानंतर ऑक्टल म्हणजे 8, ऑक्टा म्हणजे 8. ओके, तर मग ऑक्टल इंटिजर्स ज्यावेळेस तुम्हाला लिहायचे त्यावेळेस ते 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एवढेच डिजिट. किती डिजिट झाले हे 1 to 7 झाले 7 आणि हा एक झाला 8. म्हणजे टोटल यामध्ये तुम्ही 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढेच डिजिट्स यूज करू शकता. किती 8 डिजिट जे आहेत हे 0 to 7 एवढेच 8 डिजिट तुम्ही ऑक्टल इंटिजर मध्ये यूज करू शकता. पण हे यूज करताना अजून एक नियम आहे, तो म्हणजे की प्रत्येक जो नंबर स्टार्ट होणार आहे तो कुठून स्टार्ट झाला पाहिजे, तर तो 0नेच नेहमी स्टार्ट होताना तो 0ने स्टार्ट व्हायला हवा. म्हणजे तुम्हाला नंबर लिहायचा असेल 123 तर तुम्ही तो कसा लिहायचा आहे 0, 1, 2, 3. ओके, 0, 1, 2, 3 हा झाला 123. जर तुम्ही असा एखादा नंबर लिहिला 538 ओके, तर हा ऑक्टल इंटिजर्स होऊ शकत नाही. ऑक्टल इंटिजर साठी हा इनव्हॅलिड नंबर आहे, कारण यामध्ये 8 कॅरेक्टर आहे आणि ऑक्टल इंटिजर मध्ये कुठेही 8 हे डिजिट येत नाही. ओके, त्याचबरोबर आता जसे नियम सांगितले मी की 5,320 5320 हे सुद्धा इनव्हॅलिड ऑक्टल इंटिजर आहे. का, तर कारण इथे कॉमा आलेला आहे आणि याची सुरुवात जी आहे ती 0ने झालेली नाहीये. ओके, सुरुवात 0ने झालेली नाहीये, कॉमा आहे, त्यामुळे हे सुद्धा काय आहे इलिगल आहे. ऑक्टल इंटिजर मध्ये लिहिणं इलिगल आहे, हे सुद्धा इलिगल आहे. तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. समजा तुम्ही असं लिहिलं 0139 तर हे सुद्धा इलिगल आहे, कारण 0 लिहिताय तुम्ही पण इथे 9 डिजिटचा तुम्ही वापर करताय, तुम्ही 9 डिजिटचा वापर करू शकत नाही. त्याच पद्धतीने 01 म्हणजे 01 हे व्हॅलिड आहे, पण 01.0 असं जर तुम्ही लिहित असाल तर पॉइंट हे इलिगल कॅरेक्टर आहे ऑक्टल इंटिजर साठी. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही ऑक्टल इंटिजर्स लिहू शकत नाही. ठीक आहे, आता हा झाला ऑक्टल इंटिजरचा पार्ट. आता या व्यतिरिक्त समजा तुम्हाला हेक्सागोनल नंबर्स लिहायचे असतील तर हेक्सा म्हणजे काय, हेक्सा म्हणजे 16. ओके, मग यामध्ये किती कॅरेक्टर्स येणार आहेत 16 येणार आहेत. कोणकोणते 16 येतील, तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ज्यामध्ये येतील 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे झाले आपले टोटल 10 कॅरेक्टर्स. ओके, 1 to 9 म्हणजे 9 आणि 0 1 त्यामध्ये ऍड केल्यानंतर 10 झाले, 10 डिजिट झाले. त्यानंतर अजून कोणतं यूज करू शकता तुम्ही A, B, C, D, E आणि F. 9 पर्यंत 10 A, B, C, D, E, F किती झाले टोटल 16. म्हणजे F पर्यंतचे जे A पासून F पर्यंतचे जे कॅरेक्टर्स आहेत, जे लेटर्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता आणि 0 to 9 चे सगळे डिजिट्स तुम्ही यूज करू शकता. ओके, आता हेक्सागोनल नंबर जे आहेत ते स्टार्ट करताना त्याचं जसं ऑक्टल नंबर स्टार्ट करताना नेहमी तुम्ही 0 पासून स्टार्ट करता, तसंच हेक्सागोनल नंबर स्टार्ट करताना नेहमी तुम्ही
0x ने स्टार्ट झालं पाहिजे. तुम्ही 0x असाही लिहू शकता किंवा तुम्ही 0x असाही लिहू शकता. ओके, एक्स हे स्मॉल लेटर, 0 लिहिताना 0 प्रेस करायचा आहे आणि एक्स हा स्मॉलही असू शकतो किंवा कॅपिटल असू शकतो, त्यावर काही बंधन नाहीये. पण स्टार्ट करताना नंबर नेहमी 0x ने स्टार्ट करावा लागतो. त्याचा मिनिंग होतो हेक्सागोनल इंटिजर. म्हणजे आता समजा तुम्हाला असा नंबर लिहायचा आहे, कोणता आहे तो 123. तो जर तुम्हाला हेक्सागोनल इंटिजर्स मध्ये लिहायचा असेल तर तुम्हाला तो कसा लिहावा लागेल, 0x123. म्हणजे हा नंबर कोणता झाला, हेक्सागोनल नंबर झाला. त्याचबरोबर तुम्ही बाकी उरलेले सगळे डिजिट्स तुम्ही यामध्ये यूज करू शकता, फक्त स्टार्टिंग करताना 0x ने स्टार्टिंग करायची आहे. तुम्ही यामध्ये असंही लिहू शकता 0x123 आणि समजा f दुसरा एक नंबर असेल तर हा पण एक काय झाला, हेक्सागोनल नंबरच झाला, कारण यामध्ये तुम्ही कॅरेक्टर्सही यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर हेक्सागोनल जे इंटिजर्स आहेत ते कोणत्या मशीनसाठी अलाउड आहेत, तर ती जी मशीन आहे ती आहे 16 बीट मशीन. 16 बीट मशीन जर असेल तर त्यासाठी तुम्ही हेक्सागोनल इंटिजर्स जे आहेत ते अलाउड आहेत. 16 बीट म्हणजे काय, तर आता तुम्हाला माहिती बायनरी डिजिट तुम्ही कसं लिहिता, समजा तुम्हाला 1 लिहिला तुम्ही 01, त्याचा मिनिंग काय असतो, 2⁻0 × 1 प्लस 2⁻0 × 2⁻1. म्हणजे हा जो डिजिट असतो तो सुरुवात होताना इथे तुम्ही 2⁻0 करता, इथे 2⁻1 करता, 2⁻3 करता, अशा प्रकारे तुम्ही बायनरीचं कन्वर्जन करता. मग लिहिताना तुम्ही ह्याचा मिनिंग काय झाला की याला 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा किती येणार आहे, 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 0 येईल. याला 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2⁻0 म्हणजे 1. म्हणजे 01चा जो मिनिंग आहे तो 01चा मिनिंग काय येतो, 1 येतो. तुम्ही बायनरी कन्वर्जन पाहिलं असेल. आता हेच 8 बीट मशीन असेल, ओके, हे 2 बीट झाले. 8 बीट मशीन असेल तर हे कसं लिहिलं जातं, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, म्हणजे 8 डिजिट पर्यंत तुम्ही लिहू शकता. हा झाला 1. आता आपल्याकडे किती 16 बीट आहेत. 16 बीट आहेत म्हणजे किती, तर इथे 0 0 0 0 0 असं 16 टाइम्स लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आणि 16 ला जो असेल तो इथे जो नंबर येणार आहे तो नंबर काय असेल, तर 2 आता इथे बघा, इथे 1 पासून स्टार्ट करतो ना आपण. हे टोटल झाले 16. समजा हा मॅक्सिमम नंबर झाला आपला बायनरी मधला, 16 बीट मधला. पण हा वाचताना ज्यावेळेस तुम्ही याचं कन्वर्जन करणार आहे डेसिमल मध्ये, तर डेसिमल मध्ये हा कसा कन्वर्ट होतो, तर 2 इथे 0 2⁻0 2⁻1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 2⁻15. ओके, पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण 0 हा नंबर पण पॉझिटिव्ह इंटिजर मध्ये धरतो, त्यामुळे पॉझिटिव्ह नंबर्स लिहिताना मॅक्सिमम 2⁻15 मायनस 0 एक वजा केला जातो, 0चा जो नंबर येतो, म्हणून इथे 2⁻15 - 1 एवढे तुम्ही पॉझिटिव्ह इंटिजर्स लिहू शकता. किती झाले हे आपण आताच काढलं होतं, 2⁻15 किती येतात ते बघावं लागेल आपल्याला. 2⁻15 आहे, 2⁻15 किती येतात, तर 32,768. 32,768. यामधून एक जर वजा केला तर एवढे प्लस नंबर्स म्हणजे 32,767 एवढे तुम्ही पॉझिटिव्ह नंबर्स मॅक्सिमम हा पॉझिटिव्ह नंबर्स तुम्ही सेव्ह करू शकता. आणि निगेटिव्ह साईडला तुम्ही 32,768 हा निगेटिव्ह नंबर तुम्ही सेव्ह करू शकता. म्हणजे हेक्सागॉन मध्ये तुम्ही एवढे नंबर जे आहेत ते सेव्ह करू शकता. ठीक आहे, आता आपण पुढचा पार्ट बघूया. तो पार्ट आहे रियल न्यूमरिकल कॉन्स्टंट्स. आता रियल न्यूमरिकल कॉन्स्टंट्स यालाच फ्लोटिंग पॉइंट किंवा फ्लोटिंग कॉन्स्टंट्स असंही म्हटलं जातं. फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट, फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट. ओके, आता फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट कोणकोणते आहेत, तर फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट जे आहेत त्यामध्ये सगळे डेसिमल पॉइंट्स येणार. मग डेसिमल पॉइंट्स आता मी तुम्हाला सांगितले की कशा प्रकारचे डेसिमल पॉइंट्स असतात. तर डेसिमल पॉइंट्स अशा पद्धतीने तुम्ही लिहिता, 0.1 असेल, 0.2 असेल, 0.3 असेल, म्हणजे पॉइंट देणं मस्ट आहे. समजा तुम्हाला 1 हा ऍज अ फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा रिअल कॉन्स्टंट 1 हा तुम्ही डिफाईन करताय, तर तो तुम्हाला 1 असा लिहिता येत नाही, तो लिहिताना तुम्हाला 1.0 अशा पद्धतीने लिहावा लागतो. आता यामध्ये फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट जे आहेत ते लिहिताना परत एकदा जर तुम्ही असं लिहिलं 2222 आणि कॉमा दिला आणि 0.0 असं लिहिलं, तर कॉमा हा जो आहे हे इलिगल कॅरेक्टर आहे रिअल कॉन्स्टंट साठी. जसं ते इलिगल होतं इंटिजर साठी, त्यामुळे तुम्ही कॉमा इथे वापरू शकत नाही.
हा मात्र तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता 2222.0. कॉमा तुम्हाला वापरता येत नाही, अंडरस्कोर तुम्हाला वापरता येत नाही. त्यानंतर हेच बऱ्याच वेळेस लिहिताना तुम्ही अशा पद्धतीनेही लिहू शकता की हे लिहित असताना डेसिमल पॉइंट लिहित असताना तुम्ही हे अशा पद्धतीने लिहू शकता. इथे किती आहे 2222. मग तुम्ही असं लिहू शकता 2.222 इंटू हे किती आहे 10⁻123 म्हणजे 10⁻3 आहे. तर हे लिहित असताना याच्या ऐवजी कसं लिहिलं जातं ते 2.222 e⁻⁻ किती इथे +3 e⁻+3. ओके, तर e⁻+3 असं लिहिण्याच्या ऐवजी हे पुढे लिहिलं e⁻+3. ओके, e+3 चा मिनिंग होतो 10⁻3 आणि 2.222 हे अशा पद्धतीने लिहायचं. अजून एखादा नंबर मी तुम्हाला लिहून दाखवते. समजा नंबर आहे असा की 50,000. ओके, 50,000 हा नंबर आहे. तर तो ज्यावेळी तुम्हाला रिअल नंबर मध्ये किंवा फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणून लिहायचा असेल त्यावेळेस तुम्हाला असा लिहावा लागतो 5.0. मग 5 पॉईंट इथे दिले आपण 1 2 3 4. मग काय इथे 3+4. ओके, 3+4. आता जर एखादा नंबर तुम्ही अशा पद्धतीने लिहित असाल 1.2 e+4 च्या ऐवजी तुम्ही +0.4 अशा पद्धतीने जर लिहित असाल तर हे इनव्हॅलिड आहे. तुम्ही e⁻ ची जी पॉवर लिहिणार आहात म्हणजे 10⁻ ची जी पॉवर आहे ती नेहमी कशात आली पाहिजे, पुढची पॉवर इंटिजर मध्ये आली पाहिजे. हा नंबर तुमचा डेसिमल मध्ये पाहिजे, e⁻ ची पुढची पॉवर मात्र नेहमी इंटिजर मध्ये पाहिजे. म्हणजे हा इलिगल आहे, हा लीगल आहे. दिस इज इलिगल. हे इलिगल का, कारण इथे 0.0 पाहिजे. नंतर हे लीगल आहे, हे इलिगल आहे. 10⁻3 तुम्ही लिहू शकत नाही. हे लीगल आहे, 1.0 लीगल आहे. म्हणजे रिअल मध्ये तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, पण असं लिहू शकत नाही. किंवा कॉमाही तुम्ही देऊ शकत नाही, अंडरस्कोरही तुम्ही देऊ शकत नाही. यानंतर पुढचा टाईप आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट्स. ओके, कॅरेक्टर कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा पुढचा टाईप आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट. आता कॅरेक्टर कॉन्स्टंटचे दोन प्रकार येतात. एक आहे सिंगल कॉन्स्टंट आणि दुसरा आहे स्ट्रिंग कॉन्स्टंट. सिंगल आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. ओके, सिंगल कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. मग सिंगल कॉन्स्टंट कोणते आहे की कॅरेक्टरचा तुम्ही यूज करणार आहे. आता ज्या अर्थी कॅरेक्टर आहे त्या अर्थी तिथे कॅरेक्टर असणार. कॅरेक्टर कोणते, मग स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स असू शकतात. मग आता स्मॉल लेटर आहे, समजा स्मॉल लेटरचा तुम्ही यूज केला कॅरेक्टर सिंगल कॉन्स्टंट मध्ये. स्मॉल लेटरचा तुम्ही यूज केल्यानंतर जर इथे अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडला ओके दोन्ही साईडला तुम्ही या चिन्हाचा वापर करत असाल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, तर त्याला तुम्ही कॅरेक्टर कॉन्स्टंट असं म्हणणार आहात. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळी सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करणार आहोत एच्या दोन्ही साईडला त्यावेळेस ते काय असणार आहे, तर कॅरेक्टर कॉन्स्टंट असणार आहे. मग आता कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तर याला काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. तर ए शी रिलेटेड जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे स्मॉल ए शी रिलेटेड, तर ह्याचा मिनिंग होतो 97. ओके, ए शी रिलेटेड जी सिंगल कॉन्स्टंट तुम्ही हा जर कॉन्स्टंट वापरला तर त्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे सी प्रोग्रामिंग मध्ये. पण फक्त ए ला व्हॅल्यू आहे का, तर नाही. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जर ए लिहिलेला असेल तर त्याला व्हॅल्यू आहे ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ASCII अमेरिकन स्टँडर्ड फॉर कोड इंटरचेंज, कोड इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड फॉर कोड इन्फॉर्मेशन इंटरचेंज हे जे यांचे रूल्स डिफाईन करणारी जी संस्था आहे त्या संस्थेने काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं तुम्ही कॉन्स्टंटचा यूज करू शकता. त्याची जी व्हॅल्यू असेल ती किती असेल, तर 97 असेल. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय यूज करू शकता, तर स्ट्रिंग यूज करू शकता. स्ट्रिंग आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. स्ट्रिंग आपण कुठे बघितलं होतं बघा, सगळ्यात पहिला ज्यावेळेस आपण प्रोग्राम घेतला त्यावेळी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा ऐवजी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये हॅलो हा शब्द लिहिला होता. ओके, हॅलो वर्ल्ड किंवा हॅलो. तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्ही जे पण सेंटेन्स लिहिणार आहात, जो पण वर्ड लिहिणार आहात, तो वर्ड सी प्रोग्रामिंग करत असताना तो एक्झिक्यूट करत नाही, तो जसाची तसा घेतो. ओके, जसाची तसा जर प्रिंट एफ केलेला असेल आपण तर तो जसा तसा आउटपुटला दाखवतो. म्हणजे तो पार्ट काय झाला, तो कॉन्स्टंट झाला, तो व्हॅरी होणारा पार्ट नाही, तो कॉन्स्टंट पार्ट झाला. किंवा तुम्ही असं लिहिलं इथे की राईट दी व्हॅल्यू ऑफ एक्स, राईट दी व्हॅल्यू
ऑफ एक्स आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट केला. तर हे ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये जे पण सेंटेन्स किंवा जे पण वर्ड्स लिहिलेले असणार आहेत ते काय झाले, कॉन्स्टंट झाले. त्याला स्ट्रिंग कॉन्स्टंट असं म्हटलं जातं, त्याला स्ट्रिंग म्हटलं जातं. ओके. आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा एक सिंगल कॅरेक्टर लिहिता तर त्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. तुम्ही कॅपिटल ए जर लिहिला तर कॅपिटल ए ची व्हॅल्यू आहे 65. ओके. मी तुम्हाला आता सांगितलं की ASCII ने प्रत्येक ह्याच्या व्हॅल्यू ठरवून दिलेल्या आहेत. कॅपिटल ए ची व्हॅल्यू वेगळी असेल, कॅपिटल बी ची व्हॅल्यू वेगळी असेल, कॅपिटल सी ची व्हॅल्यू वेगळी असेल, डी ची वेगळी असेल. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर तुम्ही या कॉन्स्टंटचा वापर केला तर त्याला पर्टिक्युलर व्हॅल्यूज ठरलेल्या आहेत. आणि स्ट्रिंग मध्ये म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही जे सेंटेन्स लिहिता, जो वर्ड लिहिता तो पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. हे झाले वेगवेगळे कॉन्स्टंटचे प्रकार. ओके. हे असे टाइप्स आहेत. तर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला की व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॉन्स्टंट्स टू बी युज्ड इन सी प्रोग्रामिंग. तर मग त्यावेळेस असं चार्ट तयार करायचा. त्या कॉन्स्टंटचे दोन टाइप्स असतील, एक न्यूमेरिकल कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट. न्यूमेरिकल कॉन्स्टंट मध्ये परत इंटिजरचे परत 3 टाइप्स येतात आणि रिअलचा एकच टाइप आहे. रिअल म्हणजे फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट. इंटिजरचे मात्र 3 कोणते येतील, डेसिमल, ऑक्टल आणि हेक्सागोनल. डेसिमल मध्ये तुम्ही 10 डिजिट्स यूज करणार आहात, त्याच्यामुळे डीसी हा शब्द आहे. डीसी म्हणजे 10. कोणते, तर 0 to 9. ऑक्टल मध्ये तुम्ही फक्त 8 डिजिट्स यूज करणार आहात, 0 to 7. हेक्सागोनल मध्ये तुम्ही हेक्सा म्हणजे 16 डिजिट्स यूज करणार आहात, त्यामध्ये 0 to 9 हे डिजिट्स असणार आहे आणि A to F हे लेटर्स असणार आहे. आता ऑक्टलची सुरुवात ही नेहमी 0 ने होणारी आहे, 0 ने त्याची स्टार्टिंग होणारी आहे आणि हेक्सागोनची नेहमी 0x ने स्टार्टिंग होणार आहे. आणि रिअल मध्ये लिहिताना तुम्हाला नेहमी फुल स्टॉप अशा पद्धतीने यूज करावा लागतो. पॉइंट 1.0, 1.2. इंटिजर लिहिताना तुम्हाला अशा प्रकारे पॉइंट यूज करता येत नाही. त्यानंतर कॅरेक्टर कॉन्स्टंट जे आहेत त्याचे 2 टाइप आहेत, एक सिंगल आणि दुसरा स्ट्रिंग. सिंगल मध्ये तुम्ही नेहमी जे पण तुम्ही लेटर लिहिणार आहात ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिता आणि स्ट्रिंग मध्ये तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तो वर्ड किंवा ते लेटर काय जे असेल ते सगळं तुम्ही लिहू शकता या इन बिटवीन द डबल इन्व्हर्टेड कॉमा. हा पार्ट झाला सिंगलचा. यामध्ये हा पार्ट झाला कॉन्स्टंटचा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तो जो पण कॉन्स्टंट तुम्ही यूज करताय किंवा डिफाईन करताय तो कॉन्स्टंट जो असेल, ए असेल, कॅपिटल ए असेल, जो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणार आहे तो त्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू असते नेहमी. म्हणजे स्मॉल ए असेल तर त्याला 97 ही व्हॅल्यू आहे, कॅपिटल ए असेल तर त्याला 65 ही व्हॅल्यू आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जर दिलेलं असेल तर ते जसंच तसं तुम्हाला प्रिंट एफ मध्ये जर लिहिलं तुम्ही तर ते आउटपुटला स्ट्रिंग जशी तशी तुम्हाला कॉन्स्टंट दाखवतो. यामध्ये जे लिहिलेलं असेल ते आउटपुटला तुम्हाला जसंच तसं दिसतं. ओके. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.